पीक उत्पादनाच्या मूलभूत पद्धती. पिकाच्या लागवडीमध्ये शेतकऱ्यांनी ठराविक कालावधीत अनेक उपक्रम राबवले जातात. तुमच्या घरात शोभेची रोपे वाढवता तेव्हा ही क्रिया माळी किंवा अगदी तुमच्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या क्रियांसारखीच असल्याचे तुम्हाला समजेल. क्रियाकल्पांना किंवा कार्यांना कृषी पद्धती म्हणून संबोधले जाते, जे खाली सूचीबद्ध आहेत. माती तयार करणे, पेरणी, खत आणि खते जोडणे, सिंचन, तणांपासून संरक्षण, कापणी, स्टोरेज. मध्ये दर्शवलेल्या चरणाच्या क्रमाने कृषी सरावाची प्रक्रिया पाहूया. खालील संकल्पना नकाशा. मनुष्यबळाचा वापर करून किंवा विशेष साधनाद्वारे कृषी पद्धती पार पाडल्या जातात. वरील पद्धती खरीप, रब्बी आणि तिसऱ्यांदा पिकांसाठीही सामान्यच आहेत. माती तयार करणे. पीक वाढवण्यापूर्वी माती तयार करणे ही पहिली पायरी आहे. शेतातील सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे माती फिरवणे आणि ती मोकळी करणे. यामुळे मुळे जमिनीत खोलवर जाऊ शकतात. सैल मातीमुळे जमिनीत खोलवर गेल्यावर ही सहज श्वास घेऊ शकतात. झाडांची मुळे हवा आणि पाणी पुरवतात. चांगले योग्य बियाणे निर्मितीसाठी आणि पाण्याचा एक समान पुरवठा करण्यासाठी माती चांगली तयार केली पाहिजे. त्यासाठी सपाटीकरण केले पाहिजे. या मातीच्या वरच्या थराचा फक्त काही सेंटीमीटर वनस्पतीच्या वाढीस समर्थन देत असल्याने माती वळणे आणि सैल करणे पोषक तत्वांनी युक्त माती शीर्षस्थानी आणते, जेणेकरून झाडे या पोषक घटकांचा वापर करू शकतील. अशा प्रकारे पिकांच्या लागवडीसाठी माती वळवणे आणि सैल करणे खूप महत्त्वाचे आहे. माती सैल आणि वळवण्याच्या प्रक्रियेला नांगरणी किंवा नांगरणी असे म्हणतात. हे नांगर वापरून केले जाते. माती खूप कोरडी असेल तर नांगरणीपूर्वी पाणी द्यावे लागेल. नांगरलेल्या शेतात मातीचे मोठे गठ्ठे असू शकतात, ज्याला क्रम्स असे म्हणतात. हे तुकडे तोडणे आवश्यक आहे. पेरणीसाठी तसेच सिंचनासाठी शेत समतल करणे फायदेशीर आहे. लेव्हलच्या सहाय्याने मातीचे सपाटीकरण केले जातात. मशागत करण्यापूर्वी जमिनीत खत टाकले जातात. त्यामुळे मातीत खताचे योग्य मिश्रण होण्यास मदत होते. पेरणीपूर्वी माती ओलसर केली जाते. माती मऊ असल्याने पाणी दीर्घकाळापर्यंत खोलवर साठवले जाते आणि मुळे खोलवर प्रवेश करतात आणि हवेचा जमिनीत सहज प्रवेश केल्याने श्वासोच्छवास चांगला होतो. माती मऊ असताना मातीसाठी
अनुकूल सूक्ष्मजीव आणि गांडुळे चांगली वाढू शकतात. हानिकारक सूक्ष्मजीव आणि कीटकांची अंडी बाहेर पडतात आणि सूर्यकिरणांमुळे मरतात. नांगर लाकूड किंवा लोखंडापासून बनवलेले असतात. नांगराचा आकार टी सारखा असतो. तण काढण्यासाठी देखील वापरले जाते. नांगराच्या शेवटी एक धारदार छिन्नी सारखी लोखंडी खिळे जोडलेले असतात जे जमिनीत शिरण्यास मदत करतात. लेव्हर लॉग आणि लोखंडी ब्लेडने बनलेले आहे. हे बैलांना दोरीने बांधले जातात. यामुळे जमिनीची सपाटीकरण होण्यास मदत होते. त्यात प्लॉफ्शेअर नावाची मजबूत त्रिकोणी लोखंडी पट्टी असते. नांगराचा मुख्य भाग लाकडाचा एक लांबलचक भाग असतो ज्याला नांगराचे शाफ्ट म्हणतात. शाफ्टच्या एका टोकाला एक हडल आहे. दुसरे टोक बैलांच्या मानेवर लावलेल्या तुळईला जोडलेले असते. एक बैल आणि एक माणूस सहजपणे नांगर चालवू शकतात. देशी लाकडी नांगराची जागा आता लोखंडी नांगरांनी घेतली आहे. कुदळ हे एक साधे साधन आहे ज्याचा उपयोग तण काढून टाकण्यासाठी आणि माती मोकळा करण्यासाठी केला जातो. त्यात लाकडाचा किंवा लोखंडाचा लांब दांडा असतो. लोखंडाची एक मजबूत, रुंद आणि वाकलेली प्लेट त्याच्या एका टोकाला चिकटलेली असते आणि ती ब्लेडसारखी काम करते. त्याला दोन बैल ओढतात. आजकाल शेती नांगरणी ट्रॅक्टर चालविणाऱ्या शेतकऱ्याद्वारे केली जाते. कल्टिव्हेटरच्या वापरामुळे श्रम आणि वेळेची बचत होते. बियाणे पेरणे. पेरणी हा पीक उत्पादनाचा महत्त्वाचा भाग आहे. पूर्वी चांगल्या प्रतीचे, स्वच्छ आणि निरोगी बियाणे निवडले जातात. शेतकरी जास्त उत्पादन देणारे बियाणे वापरण्यास प्राधान्य देतात. निरोगी बियाणे निरोगी पिके देतात. काही पीक घेतल्यानंतर शेतकरी सुरकुत्या नसलेले, गोल आकाराचे आणि अधिक वजनाचे बियाणे निवडतात आणि भविष्यातील वापरासाठी साठवतात. याला निवड असे म्हणतात. उर्वरित पिके ते विकतात किंवा अन्न म्हणून वापरतात. चांगले बियाणे कसे निवडायचे किंवा वेगळे कसे करायचे हे माहीत आहे का तुम्हाला? तर एका बादली पाण्यात बिया टाका. काही बिया पाण्यावर तरंगतात. खराब झालेले बिया पोकळ होतात आणि त्यामुळे हलके होतात. त्यामुळे ते पाण्यावर तरंगतात. चांगले, निरोगी बियाणे खराब झालेल्यांपासून वेगळे करण्याची ही एक चांगली पद्धत आहे. तुम्हाला बीज संकटाबद्दल माहिती आहे का?
आणि जुन्या काळी शेतकरी स्वतः लागवड केलेल्या पिकांमधून बियाणे निवडायचे. शेतकरी साधारणपणे जवळच्या बाजारपेठेत बियाणे खरेदी करतात. पाकिटांमध्ये उपलब्ध असलेले धान्य शेतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. काही वेळा बियांचा उगवण दर पेटवर लेबल केलेल्या चिन्हाप्रमाणे नसतो. कधी कधी अंकुरही येत नाही. ते वनस्पतींमध्ये वाढतात परंतु ते निर्जंतुक जीव नसलेले असू शकतात. काही बहुराष्ट्रीय कंपन्या जनुकीय सुधारित बियाणे विकतात. शेतकऱ्यांना कंपन्यांकडूनच बियाणे विकत घेण्याचे बंधन घातले जातात, कारण वनस्पतींनी उत्पादित केलेले बियाणे पुन्हा निर्जंतुक होऊ शकतात. नॅशनल सीड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बियाण्याच्या विविध जातींचे जतन आणि संवर्धन करतात. आजकाल आपल्या पारंपरिक जाती जवळजवळ लोप पावत चालल्या आहेत. कीटक आणि कीटकांपासून मुक्त बियाणे निवडणे देखील महत्त्वाचे आहेत. कृषी क्षेत्रातील समस्या. आपण काही वेळा शेतकरी बियाणे कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी रसायनांनी धुतात. बियाणे जीवाणू, बुरशी इत्यादी हानिकारक सूक्ष्मजीवांपासून दूर ठेवण्यासाठी औषधोपचार केला जातात. साधारणपणे शेतकरी बियाण्यांवर औषधोपचार करतात किंवा बियाणे उगवण्याआधी बुरशीनाशकाची प्रक्रिया करतात. पेरणीपूर्वी एक महत्त्वाचे काम म्हणजे बियाणे पेरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची माहिती घेणे. पारंपरिक साधन. बियाणे पेरण्यासाठी पारंपरिकपणे वापरले जाणारे साधन नेलसारखे आकाराचे असते. बिया नेलमध्ये भरल्या जातात आणि तीक्ष्ण टोक असलेल्या 2 किंवा 3 पाईपमधून खाली जातात. ही टोके मातीत घुसतात आणि तिथे बियाणे ठेवतात. हाताने पेरणी. हाताने बियाणे विखुरणे ही बियाणे पेरण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. ही बियाणे पेरण्याची सर्वात किफायतशीर पद्धत आहे. सीड ड्रिल. आजकाल ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणीसाठी बियाणे ड्रिलचा वापर केला जातो. हे बियाणे समान अंतरावर आणि खोलीवर पेरते. पेरणीनंतर बियाणे जमिनीत झाकले जातील याची खात्री करते. हे बियांचे पक्षी खाण्यापासून संरक्षण करते. बियाणे ड्रिल वापरून पेरणी केल्यास वेळ आणि श्रम वाचतात.
डिब्बल करणे. हे बियाणे सामग्रीचे फरो, खड्डा किंवा छिद्रामध्ये पूर्वनिश्चित अंतरावर डिब्बलसह ठेवणे आहे. अधिक सामान्यतः हाताने. ओलसर मातीच्या संपर्कासाठी छिद्राभोवतीची माती हाताने किंवा पायाने दाबली जातात. झाडांची गर्दी टाळण्यासाठी बियांमधील योग्य अंतर आवश्यक आहे. यामुळे झाडांना जमिनीतून पुरेसा सूर्यप्रकाश, पोषक आणि पाणी मिळू शकतात. प्रत्यारोपण म्हणजे सक्रियपणे वाढणारी रोपे एका ठिकाणाहून सामान्यतः रोपवाटिका काढून टाकणे आणि कापणीपर्यंत पुढील वाढीसाठी मुख्य शेतात लावणे. प्रत्यारोपणात पूर्वोगवलेली झाडे, रोपे किंवा वनस्पतीजन्य प्रचारित क्लोनचा वापर होतो.